सर्वांना सलाम. डॉक्टर पृथ्वीराज सरांना माझा मानाचा मुजरा. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोह पेटविताना तुमच्यासारख्या चाणाक्ष, समजदार आणि विशेष करून मुस्लिम समाजात जन्म न घेतलेल्या माणसांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. आमचं बाजं आम्ही वाजवूच, त्याच्यासाठीच तर मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना आपला बाजा वाजवण्यासाठीच झाली. तुम्ही जे मांडतात ते उपकार आहेत आमच्यावरती. कारण एकीकडे तुम्ही मांडतायत ते उत्तर आहे तुमच्याच गोट्यातील मांडलेल्या सगळ्या विकृतींना उत्तर आहे तुम्ही दिलेलं. ते आंबेडकरी तत्वज्ञानाचं एक अधिष्ठान आहे. मी मागच्या परिसंवादात बोललो होतो. युम पठाण सरही बोलून गेलेत. मुस्लिम मराठी साहित्यातच मुसलमानांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांचा उहापोह, मुस्लिम म्हणून ज्या मरण यातना मुस्लिम होण्या अगोदर होत्या, मुस्लिम झाल्यानंतर ते किती वाढले त्याचे चित्रण म्हणजे मुस्लिम मराठी साहित्य असणार नाही का? मुस्लिम म्हणून जगत असताना ज्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. मला ताहिरा शेखची एक कविता आठवली की रोजगार हमी असो की हमीचे रोजगार, रोजगार हमी असो की हमीचे रोजगार, रशिदा सलमा असो की निगार, हमखास बाहेर ठेवले जातात कारण म्हणे शहरात बॉम्बस्फोट चालू आहे आणि प्रत्येकाच्या नवऱ्याला मुसलमानी दाढी आहे. काय माणसं आहे ती? मुसलमानांच्या समस्या कोणत्या? तुम्ही ज्या पद्धतीनं गुजरात बाबरी मस्जिदचा आढावा घेत मांडलत सर, या कांडांनी मुसलमानांवरती एक उपकार सुद्धा केलेत. ते मी मांडू इच्छितो. कोणतं? कालपर्यंत मुसलमानातील एलाइट, मुसलमानातील ब्राह्मणांच्या बरोबरीनं जगणारा मुसलमान हा मुसलमानांच्या तळागाळांच्या लोकांपर्यंत आला नव्हता. बाबरी मस्जिद आणि गुजरात आणि मुंबईच्या फटक्याने तो आमच्या बरोबर आला. हे महत्वाचं उपकार आहे. त्या फटकानंच पठाण सरांना आम्हाला जवळ केलं, हेही मला महत्वाचं सांगावंसं वाटतं. युम पठाण सरांना. कारण मला आठवतं मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं दुसऱ्या संमेलनात आम्ही जेव्हा बोललो होतो तेव्हा त्यांनी येण्यास नकार दिला होता. एव्हाना मी तुम्हाला सांगतो, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जेव्हा नागपूरला झालं दुसरं, डॉक्टर अजीज नदाब त्याचे अध्यक्ष होते. याचे उद्घाटक कोण होते? मी जाहीरपणे औरंगाबादेत बोलतोय, या आधी बोललो. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते सर्वात मोठे थोर विचारवंत विद्रोही साहित्यिक आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर सर. ऐका पुढची कथा. मुस्लिम मराठी साहित्याला आणि मुस्लिम मराठी विद्रोहाला किती सामोरं जावं लागेल. पठाण सर तुम्ही इतकं काही छान मांडलेलं आहे की साहित्यातील विद्रोह हा इतिहासाच्या अनुषंगाने येण्याची अत्यंत गरज आहे. मी त्याच्यावर थोडासा आढावा घेतो. दुसऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक दलित साहित्यिक आंबेडकरी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर होते. प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाव घोषित झालं, पत्रिका छापायला आली, मला फोन आला, जावेद मी या संमेलनाला येऊ शकत नाही. म्हटलं का बरं? काय अडचण झाली सर? सगळी तयारी झाली, तुमचा मान सन्मान आणि केवढा मोठा तुमचा मान की विदर्भात पहिल्यांदा असलं संमेलन होऊ घातलंय आणि मुस्लिम मराठी साहित्य संमेलन दुसरं होऊ घातलंय, त्याचं उद्घाटक तुम्हाला केलंय. नाही म्हणे, माझ्या दलित साहित्यिकांचे फोन आलेत, यशवंत मनोहर तुम्ही नमाज पढायला चाललेत काय? सर कठीण आहे मार्ग आमचा, एवढा सोपा नाही. मी अशा माणसाचा उल्लेख करतोय ज्या माणसानं हे बोलले. पण जेव्हा आम्ही ताकदीनं उभे झालो तेव्हा 5व्या संमेलनाला डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी, मला वाटतं विद्रोही साहित्य संमेलन तेव्हा झालेलं होतं, त्या विद्रोही साहित्य संमेलनात डॉक्टर यशवंत मनोहरांनी आमच्या विद्रोहाची ताकद ओळखली आणि म्हटलं की दलित साहित्याच्या बरोबरीच्या ताकदीनं आता मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोह येतो आहे, अशी मांडणी त्यांनी नंतर केली. म्हणण्याचा काय अर्थ? मुसलमानांनी स्वतःच्या विद्रोहाचं अधिष्ठान ओळखलं पाहिजे.
वेळ जास्त झाला म्हणून थोडक्यात मानतो. नंबर 1, मुसलमान म्हटलं की इस्लाम आलं. दलित साहित्याची शक्ती दलित विद्रोहात आहे. दलितांचा विद्रोह हे व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि बाबासाहेबांनी दिलेलं अधिष्ठान, दलित साहित्याचं अधिष्ठान हे प्रस्थापित व्यवस्थेच्या विद्रोहातील अधिष्ठान आहे आणि ती त्यांची शक्ती आहे, ते शक्तीस्थळ आहे. मग मुस्लिम विद्रोही साहित्याचं शक्तीस्थळ काय असलं पाहिजे? त्यांचं शक्तीस्थळ बौद्ध धम्म आहे. तो सुधारित असो, बाबासाहेबांनी वेगळ्या पद्धतीनं मांडलेला असो. 1928, 1927, 28 मध्ये बाबासाहेब स्वतः घोषणा करतात स्वतःच्या वर्तमानपत्रामध्ये, नायकामध्ये, की आता दलितांनी स्वतःचं उत्थान करण्यासाठी इस्लाम स्वीकार करावं आणि त्यांच्या आव्हानानुसार विदर्भामध्ये 1,37,000 दलितांनी मुसलमानाचं स्वीकारलेलं आहे. पण नंतर बाबासाहेब याला बगल देतात आणि नवीन धम्माची स्थापना करतात. अधिष्ठान दिलं त्यांनी, त्यांच्या विद्रोहाच्या दिशेला अधिष्ठान दिलं. संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना माझी विनंती आहे की मुस्लिम सुफी पीरांचं, मुस्लिम साहित्यात, मुस्लिम मध्यकालीन संत साहित्याचा तुम्ही समन्वयवादच मांडणार आहात की विद्रोह मांडणार आहात? तुम्ही मांडणार नसाल तर मी एक एक वाचून दाखवतो की इस्लामची आमद भारतातील ही विद्रोहाची आमद कशी आहे आणि भारतीय समाज रचनेमध्ये विद्रोह पेटविण्यासाठी इस्लामच्या तत्वज्ञानाने काय पायाभरणी केली. बाह सुंठनकर मोठं नाव आहे आणि महाराष्ट्रात संतांचे राष्ट्रीय कार्य हे त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात ते मांडणी करतात की भारतात इस्लामच्या सुफी संतांनी समतावादाची विचारसरणी आणली नसती तर या महाराष्ट्रामध्ये भक्ती आंदोलनाला सुरुवात झाली नसती. एक एक वाचून दाखवतो मी. डॉक्टर ताराचंद काय म्हणतात? ताराचंद म्हणतात इन्फ्लुएन्स ऑफ इस्लाम ऑन इंडियन कल्चर मध्ये की इस्लामने भारतीय सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राला प्रभावित केले. इस्लामने प्रत्येक क्षेत्रातील उन्नतीचे मार्ग मोकळे केले. विचार आणि आचारांची स्वतंत्रता या भारतभूमीमध्ये पहिल्यांदा इस्लामने पेरली. डॉक्टर ताराचंद. आता हे मी 10-15 नावं घेणार आहे. विद्रोह करत असताना अक्कलेची गरज असते म्हणून मी अक्कल वापरली. या 15 लोकांमध्ये एकही मुसलमानाला घातलं नाही. बरोबर आहे? एकही मुसलमान. आता दुसरं, संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य यामध्ये वाह सुंठनकर म्हणतात चातुर्वर्णाला इस्लामने जबरदस्त तडाखा दिला. ब्राह्मण, विशेषतः पुरोहित आणि उच्च वर्गाचे सामाजिक वर्चस्व इस्लामने नष्ट केले. बुद्धानंतर पुरोहित शाहीला कोणी जबरदस्त तडाखा दिला असेल तर ते केवळ इस्लामने दिले. त्याच्यानंतर हॉवेल काय म्हणतो? आर्यन रूल इन इंडियामध्ये तो म्हणतो की ब्राह्मणी धर्माच्या अस्पृश्यतेला कंटाळलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेपासून वेगळे झालेल्यांना इस्लामने जवळ केले म्हणून तळागाळातील सगळ्या शूद्र अतिशूद्रांनी इस्लामचा स्वीकार केला. तुम्ही म्हणालात आम्ही सगळे भारतीय आहोत. कसं मांडावं लागेल याची रचना आपल्याला करावं लागेल. एक कविता येते बघा, एक कशी कविता येते? मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो तो क्रांतिकारी. मुस्लिम साहित्यातील विद्रोह कसा आला पाहिजे? मुसलमान म्हणून माझं काय चुकलं, मला कशाला मारता, हमने ये भी दिया था वो भी दिया था, असं म्हणण्याला अर्थ नाही. विद्रोहाची सरळ मांडणी करा की मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो क्रांतिकारी ज्याने फेकून दिले जोखरदंड वर्षानुवर्षे लादलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे आणि हुंकार घेऊन शिरला असेल वस्तीत सिंहासारखा हातात घेऊन कुराण. कशी मांडणी आहे? मुसलमान म्हटल्यानंतर मला आठवतो तो क्रांतिकारी ज्याने फेकून दिले असतील जोखरदंड वर्षानुवर्षे लादलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे आणि हुंकार देत